एका पुजाऱ्याने मारहाण केल्याचा राजेंद्र विष्णू बोकरे या भाविकाने आरोप केलेला आहे। अभिषेकाच्या वेळची ही सकाळी घडलेली घटना असल्याचं समजतंय। राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। राहुल, काय घडलेलं होतं नेमकं या भक्तासोबत? अश्विन, नित्योपचार जो असतो अभिषेकाचा त्याची वेळ सकाळची आहे। साधारणपणे 10 वाजताच्या सुमाराला ते नित्योपचार सुरू होतात आणि तिथे असलेला जो दर्शन रांगेचा मंडप आहे त्या रांगेमध्ये हे भाविक आपल्या नातलगासह उपस्थित होते। तेव्हा त्यांच्या हातातून दही दुधाचा कलश त्या रांगेच्या गडबडीमध्ये सांडला आणि त्याच्यानंतर तिथे वादावादी झाली आणि त्यांचा असा दावा आहे की जेव्हा गर्भगृहामध्ये म्हणजे प्रत्यक्ष देवीच्या समोर जेव्हा ते आले तिथे तेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये शिवीगाळ करण्यात आली आणि मारझोड सुद्धा केली, तीही खुद्द पुजाऱ्याकडून। अशा आशयाची त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे आणि मंदिर संस्थांचे जे व्यवस्थापक आहेत, जे तुळजापूरचे तहसीलदार आहेत, त्यांच्याकडे त्यांनी आज अर्ज दाखल केलाय। मंदिरामध्ये काही सीसीटीव्हीचे कॅमेरे बसवलेले आहेत, त्याचा आता व्यवस्थापन शोध घेत आहे की नेमकी घटना काय घडलेली आहे। परंतु हेही सांगायला पाहिजे की तुळजाभवानी मंदिराच्या समोर हे प्रकार अनेक वेळेला यापूर्वी सुद्धा घडलेले आहेत की पुजाऱ्याकडून या ना त्या कारणावरून मंदिराच्या रांगेतल्या भाविकांना शिवीगाळ करणं किंवा मारहाण करणे, परंतु यापूर्वी कोणत्याही तक्रारीची व्यवस्थापनाने दखल घेतलेली नाही। यावेळेला मात्र लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे। अश्विन, राहुल, या सगळ्या संदर्भातली अधिक माहिती घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।